शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 25 सप्टेंबर 2025चा व्हिडिओ आहे. श्री विलास भाऊसाहेब मस्के सर बिझनेसमॅन व्यक्ती आहे. मुक्काम पोस्ट पिंपरी कोरंदर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगरसाठी लोडिंग चालू आहे. बघू शकतो आपण बांबू टिश्यूकल्चर रोपं. हा बांबू जर म्हटलं तर फास्ट वाढ टिश्यूकल्चर रोप म्हटलं तर 6 महिन्यात 12 ते 15 फूट, एका वर्षात 20 ते 22 फूट, 2 वर्षात उंची पूर्ण होत्या आणि 2.5 वर्षामध्ये आपल्याला तोडणीस बांबू तयार होतो. सरासरी एका ह्याच्यामध्ये आपल्याला 22 ते 25 बांबू तयार होतात आणि ह्याचं आयुष्यमान आहे 60 वर्षापर्यंत. प्रत्येक 2-2.5 वर्षाला आपण साईज पाहिजे तशी त्यानुसार आपण तोडत गेल्यानंतर टिश्यूकल्चर बांबू आपल्याला एकदा लावल्यापासून 60 वर्षापर्यंत उत्पादन असतं. त्याचबरोबर प्रत्येक तोडणी जी आहे हे आपण 2-2.5 वर्षाला करू शकतो. टिश्यूकल्चर बांबू जर म्हटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. बांबूची नुसती स्पेशल प्लॉट जर करायचं असेल तर हिची लागवड आपण 10x6, 10x8 ह्या अंतराने करू शकतो. आता हा जो बांबू आहे हा बांबू जर म्हटलं तर आपल्याला टिश्यूकल्चर रोप असल्यामुळं ह्याचे जे कंद वाढतात, आता जमिनीत लागल्यानंतर आपल्याला जे कंद वाढणार आहेत हे जे खालून त्याला शूट म्हणतो आमच्या भाषेत, शूट जे फुटलेले आहेत हे प्रत्येक रोपाला जमिनीमध्ये लागल्यानंतर जे पहिला कोंब आहे तो सोडून जो अशा प्रकारे कंद वाढणार आहे, हा जो कंद वाढाला आहे हे जमिनीत लागल्यानंतर मातीमध्ये झपाट्यानं वाढ होते आणि टिश्यूकल्चर रोप आपल्याला 6 महिन्यात 12 ते 15 फूट, एका वर्षात 20 ते 22 फूट वाढतं. बांधाला लागवड करायची असेल तर आपण 6 फुटाला लावायचं आहे, 5 फुटाला लावायचं आहे आणि एकदा लावल्यानंतर आपल्याला 60 वर्षापर्यंत सजीव कंपाऊंड म्हणून याचा वापर होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत बांबू लागवडीची, तर बांबू हा खडका शारपड त्याचबरोबर काळ्या जमिनीमध्ये येणारं पीक आहे, माळ रानामध्ये येणारं पीक आहे. बांबू हे जंगली कुळातील गवतवर्गीय पीक असल्यामुळं ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही तिने बांबू लागवड करावी आणि एकदा लावल्यापासून 60 वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन येतं. तर आजचं जे लोडिंग चाललं आहे श्री मस्के साहेबांचं, साहेब जी क्रेशरच्या बाजूला धूळ तयार होते ती वारा तटवण्यासाठी म्हणून त्यांनी कंपाऊंडला बांबूचं नियोजन केलं आहे. त्याचबरोबर जी फळबाग लागवड केल्या त्याच्या बाजूला आपल्याला कंपाऊंडसाठी मोहगणी त्याचबरोबर आपण बांबू लागवड अशी केली तरी वनशेती आहे आणि एकदा लावल्यानंतर याचं आयुष्यमान जास्त वर्ष असल्यामुळं बांबू आपल्याला लावल्यापासून पहिलीच तोडणी आपण 2.5 ते 3 वर्षात करू शकतो. त्यानंतर त्याचे कंद वाढल्यामुळे जमिनीमध्ये ऊसासारखा त्याचा खोडवा हा पसरत जातो आणि प्रत्येक आपल्याला 2-2.5 वर्षामध्ये पीक तोडता येतं. बांबू जर म्हटलं तर आज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कोकणातील बांबू जो आहे हा बांबू जाग्यावरती 40 रुपयानं तोडून नेतात आणि घाटाच्या वरती म्हणजे कोल्हापूरच्या पुढं किंवा डाळिंब, द्राक्षे, टोमॅटोला जी काठी वापरली जाणार आहे त्या भागात ती 2.5 रुपये फुटानं विकली जाते. तर आता ही रोपं आल्यानंतर आपण 5 ते 6 दिवस रोपं ठेवायची आहेत. रोपं ठेवताना आता ही उन्हामध्ये बघू शकतो आहे तर ही सावलीमध्ये ठेवून रोज पाणी मारायचं आहे आणि 5 ते 6 दिवसानंतर लागवड करायची आहे. तर अशा प्रकारची बांबूची लागवड करताना याला जो खड्डा आहे तो खड्डा आपण घेताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडली तरी चालते. खड्डा घेताना पण आपण 1 बाय 1 फुटाचा खड्डा पाहिजे. खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 टींची आळवणी द्यायची आहे. 1 महिन्यानंतर DAP 50 ग्रॅम 1 फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आणि मातीची भर लावायची. त्यामुळे तिचे जे शूट तयार झालेले असतात तिची वाढ झपाट्यानं होत्या आणि जे मेन रोप असतं हे रोप आता आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसतं हे जे रोप आहे हे मेन रोप आहे हे वाढत नसतं. तर ज्या खालून जे अशा प्रकारे ह्याला कोंबारे मराठीमध्ये बोललं जातं तरी कोंबारे सर्व वाढत असतात. प्रत्येक रोपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचे जे कोंबारे आहेत ही जी वाढ झपाट्यानं होत असते आणि रोप जास्त आपल्याला देखभालीचं पीक नसल्यामुळं शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी कंपाऊंडसाठी पण बांबूचा वापर करू शकता. त्याचबरोबर हिची उंची जर म्हटलं तर 40-45 फूट उंची होत असते. 5 फुटाला 6 फुटाला आपण लावून एकदा त्यानं ग्रीप घेतली की रोपं वाढत असतात. तर बांबू शेती ही आपल्याला फायद्याची आणि काळाची गरज आहे. ज्यात आपल्याला परवाच यशवंतराव चव्हाण
पुण्यतिथीनिमित्त श्री मान्य आपले मुख्यमंत्री साहेबांनी बांबू लागवडीसाठी आणि बांबू लागवडीपासून होणारे फायदे, त्याचबरोबर बांबूचं जे सरकारी धोरण आहे ही जी माहिती दिलेली आहे, तर बांबू ही काळाची गरज आहे आणि शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधापासून आपल्याला त्याचबरोबर फळबाग लागवडीच्या कंपाऊंडसाठी बांबूची लागवड केली तर आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादने चांगलं मिळत जाणार आहे आणि एकदा लावल्यानंतर याचं आयुष्यमान 60 वर्ष असणार आहे। तर आता 25 सप्टेंबर 2025चा व्हिडिओ जे आपण पाहतो आहे, श्री विलास भाऊसाहेब मस्के सर, पिंपरी कोलंदस श्रीगोंदा अहिल्यानगरसाठी लोडिंग चालू आहे। याच गाडीमध्ये श्री सागर वाजेवाडी फौजी आहेत, त्यांच्या पण रोपांचं लोडिंग होणार आहे। त्याचबरोबर कराडसाठी ही लोडिंग होणार आहे। त्याचबरोबर श्री अजित पवार बांबर्डे गाव, त्यांचा केशर आंबा डबल वाटा 5 किलोच्या बॅगमधला लोडिंग होणार आहे। अशी सर्व रोपं लोडिंग असणार आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे, 1982ची नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे। योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन, अनुदानला बिल, 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी। त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे मलकापूरमध्ये 35 एकरात, लांजामध्ये 32 एकरात, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सर्व प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच, लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं। शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे। हवे ते रोप 35 एकरात नर्सरी सर्व रोपं मिळत असल्यामुळं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच येत असल्यामुळं शेतकरी बंधूंनी जसे असतं न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपला देश शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा प्रकारे सिलेक्शन करून आमचे साहेबांना स्वतः देत असतात।